परिषदेच्या ज्या 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होत्या, तिथे जे काही घडलंय त्यातनं हे तर इंडिकेशन्स जरूर मिळू शकतात की जर महाविकास आघाडीतले 3ही घटक पक्ष आणि त्यात आता श्री प्रकाश आंबेडकर यांचा जो समावेश झालेला आहे, जर आपण हे अरिथमेटिक एकत्रित केलं तर शिंदे आणि भारतीय जनता पार्टीसाठी ही निश्चितपणे धोक्याची घंटा आहे. कारण मधल्या 2 आठवड्यापूर्वी इंडिया टुडे ग्रुपचा जो सर्वे आला त्या सर्वेमध्ये जे अरिथमेटिक मांडलं गेलं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्याबरोबर शिवसेनेची मतं ही जर एकत्रित केली तर भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये बसू शकतो. पण माझं असं मत आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जी एक केमिस्ट्री असते नेत्याविषयीची, ती केमिस्ट्री कशी वर्कआउट होते त्याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. पण ही जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्याचं रात्री उशिरापर्यंत सगळे तपशील येत होते म्हणून आपण थांबलो होतो. सर, नागपूर आणि अमरावतीमध्ये भाजपला धक्का बसलेला आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडीतला किती गोंधळ होता. सुरुवातीपासनं कोण कोणाची जागा लढणार आहे, कोण कोणाचा उमेदवार असेल याची स्पष्टता नव्हती आणि तरीसुद्धा नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टीला जो काही धक्का बसला म्हणजे त्यांची जिल्हा परिषद गेली, त्यांना यापूर्वीच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये धक्का बसला होता आणि आता शिक्षक मतदारसंघामध्ये धक्का बसला आहे. तर जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मूळ आहे, जिथं श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोठा नेता आहे, जिथं श्री नितीन गडकरी आहेत आणि ज्या विदर्भातले नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, तिथं भारतीय जनता पार्टीला हा जो धक्का बसलाय इट इंडिकेट्स समथिंग रॉंग इज देअर. काहीतरी घडतंय की ज्यामुळं भारतीय जनता पार्टीला इथं धक्का बसतोय. पण हेही लक्षात घ्यायला हवं की विदर्भ हा भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य तिथे होण्याच्या आधी काँग्रेस पक्षाचा मोठा गड राहिलेला आहे. सो तिथे या 5 निवडणुकीमध्ये 3 जागी भारतीय जनता पार्टीचा विजय मिळाला, मवियाला विजय मिळाला आणि केवळ 1 जागा, कोकणातली 1 जागा भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं जिंकता आलेली आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे की ज्या अरिथमेटिकचा मी उल्लेख करत होतो ते जर अरिथमेटिक आपण बघितलं तर त्या अरिथमेटिकाच्या जोरावरती पुढच्या संभावित कुठल्याही निवडणुकीमध्ये काय साधारण चित्र असू शकतं याबद्दलचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. पण आधी आपण आकडेवारी बघू. विक्रम काळे हे यांना 23,577 मतं मिळाली. सुधाकर आडबोले यांना 16,700 मतं मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे जे भारतीय जनता पार्टीचे एकमेव उमेदवार विजयी झाले त्यांना 20,683 मतं मिळाली. सत्यजित तांबे, आता सत्यजित तांबे यांच्याबद्दलची माझ्याकडची रिपोर्टिंग अशी आहे की सत्यजित तांबे यांना काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत राजकारणामुळे अक्षरशः बाहेर ढकललं आणि ते ढकलल्यानंतर भारतीय जनता पार्टीने तिथे एक संधी शोधली. त्या संधीला सत्यजित तांबे यांनी कसा प्रतिसाद दिला याचे बरेचसे पदर आणखी उलगडायचे आहेत. पण तोही भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विजय आहे असं म्हणता येणार नाही, त्यांच्याही पाठिंब्याचा तो विजय असं म्हणता येणार नाही. कारण सत्यजित तांबे यांनी शेवटपर्यंत आपण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडनं पाठिंबा घेऊ असं सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही सगळ्यांचा पाठिंबा घेऊ असं जरी म्हटलं असलं तरी ज्याला व्हिजिबल आपण म्हणतो की कोणाची तरी भेट घेतली आहे वगैरे असं झालं नाही. हे खरं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की ते माझ्याशी भेटले आणि बोलले, पण त्याचे कुठेही फोटो आलेले नाहीत. त्याची सत्यता काय आहे ते सत्यजित तांबे ज्या वेळेला महाराष्ट्राला सांगतील त्याच वेळेला ते कळेल. धीरज लिंगाडे यांना 43,340 मतं मिळाली आहेत आणि रणजित पाटील यांचा तिथे पराभव झालेला आहे. रणजित पाटील हे महाराष्ट्र राज्याचे श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गृहराज्यमंत्री होते. अशा या निकालानंतर काय काय गोष्टी दिसत आहेत बघा. एकतर महाविकास आघाडीसाठी हे मनोबल पाळवणारा निकाल आहे. जर महाविकास आघाडी एकसंघ राहिली तर ते जे अरिथमेटिक आहे त्या अरिथमेटिक कसं जुळू शकतं याचं हे स्पष्टपणे दिशानिर्देश आहे आणि त्या दिशानिर्देशावरती जर हे 3 पक्ष एकत्रित लढले तर भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे जड जाऊ शकतं. किमान राज्य पातळीवरच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये लोकसभेचं जे विश्लेषण आहे ते वेगळ्या पातळीनं आपण करू शकतो. मला शिवसेनेची म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची थोडीशी चिंता वाटते की ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला जागा वाटपासंदर्भातली चर्चा झाली त्यावेळेला माझी माहिती अशी आहे की इथे शिवसेनेचा कुठलाही उमेदवार नव्हता. कोकण शेकाप लढत होती, काँग्रेस 2 जागा लढत होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढत होती. पण शिवसेनेनं आग्रह केला की आम्हाला किमान 1 तरी जागा द्या आणि किती उलटं घडलं शिवसेनेच्याबद्दल बघा. त्यांना नागपूरची जागा सोडून दिली जिथं नागपूरमध्ये शिवसेनेचा प्रेझेन्सच नाही आहे.
त्यांचे अमरावतीमधले जे जिल्हा प्रमुख होते त्यांना काँग्रेसनं आपल्याकडे घेतलं आणि धीरज लिंगाडे त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे काँग्रेसमध्ये शिवसेनेचा एक नेता गेला, जिथं प्रेझेन्स नाही आहे तिथं शिवसेनेला जागा मिळाली. आणि नाशिकमध्ये काहीतरी घडलंय असं वाटल्यामुळं शिवसेनेनं शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आणि त्यांना पाठिंबा दिल्यामुळं ती जागा त्यांना बदलावी लागली, एक्सचेंज करावी लागली नागपूरमध्ये. आणि त्या एक्सचेंजमध्ये आज काँग्रेसची जागा तिथं निवडून आली. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे धीरज लिंगाडे हे काँग्रेसमध्ये गेले, ते तिथून विजयी झाले. आणि जिथं शिवसेनेनं स्टेक्स लावला होता त्या नाशिकमध्ये त्यांना पराभव झाला. आणि माझी माहिती अशी आहे की अजून तरी, कारण सुधीर तांबे यांचं जे मत होतं ते मी ऐकलं की ते अपक्षच उमेदवार असणार आहेत. सो ते अपक्ष असतील तर तिथंही शिवसेनेला अकारण तांबे यांच्याबद्दलची त्यांनी घेतलेली भूमिका ही पुढे राजकीयदृष्ट्या जड जाऊ शकते. आता हे जे 5पैकी 3 जागेवरचे जर आपण निकाल बघितले, नागोगणाचा निकाल बघितला किंवा कोकणातला बघितला किंवा रणजित पाटील यांच्याबद्दलचा बघितला, तर एक गोष्ट फार स्पष्ट आहे, ते म्हणजे विद्यमान आमदारांना मतदारांनी नाकारलं. रणजित पाटील यांच्याबद्दल त्यांना उमेदवारी मिळायच्या आधीपासून त्यांच्या विरोधात नाराजी आहे याची चर्चा होती. आणि म्हणूनच श्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अमरावतीला गेले होते. तिथे त्यांच्या उपस्थितीमध्ये तो उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यांनी जे एफर्ट्स घेतले त्यामुळंच बहुतेक ती नाराजी जी आहे ती काही प्रमाणामध्ये कमी झाली. पण रणजित पाटील यांच्या विरोधात नाराजी होती. नागो गणार यांच्याबद्दल पण तीच स्थिती होती की ते 3 टर्मचे आमदार होते आणि त्यांनी काय काम केलं ते आताच्या प्रचलित राजकारणाचा खरंच भाग होऊ शकतात का, अशी सगळी चर्चा असताना शेवटी होना करत भारतीय जनता पार्टीने त्यांना पाठिंबा दिला. आता हे खूप हास्यास्पद आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं की भारतीय जनता पार्टीचा तिथे उमेदवारच नव्हता. खरं तर भारतीय जनता पार्टीनं आत्मपरीक्षण करायला हवं की त्यांना नागपूरमध्येही उमेदवार देता आला नाही, त्यांना नाशिकमध्ये तर स्वतःच्या पक्षाचा उमेदवार कोण आहे हे शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवावं लागलं. समजा सत्यजित तांबे यांनी त्यांना शब्द दिला होता की ते भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत, तर तसं काही झालं नाही. आणि मग आडून त्यांना सांगावं लागले की आमच्या कार्यकर्त्यांचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा आहे. आणि अशी स्थिती तिथं झाली की ज्या 2 मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारच मिळालेला नाही. खरं म्हणजे विक्रम काळेंच्या विरोधामध्ये एक चांगली फाईट होईल असं वाटत होतं, कारण किरण पाटील हे महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या जात घटकाचेच सदस्य होते. म्हणजे पूर्वी हा मुद्दा तिथे फार महत्त्वाचा राहिला आहे म्हणून. आणि त्यांना स्वतः व्यक्तिशः श्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या काही संस्था चालकांना फोन केले त्याच्या बळावरती काहीतरी साथ मिळेल आणि ते कदाचित विजयी होतील अशा पद्धतीची हवा होती, पण असं काही झालं नाही. विशेषतः जयदत्त क्षीरसागर यांनी ऐन वेळेला भूमिका बदलली, ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आले. पण तरीसुद्धा विक्रम काळे यांचं स्वतःचं वैयक्तिक शिक्षकाप्रती असलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते लोकात जातात, भेटतात, चर्चा करतात, हे सगळं त्यांना उपयोगाचं ठरलं. पण त्याहून महत्त्वाचं असं ठरलं आहे की ते म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये जुन्या पेन्शन योजनेसंदर्भामध्ये जी भूमिका घेतली त्याचं मोठं कॉन्ट्रीब्युशन या 2 शिक्षक मतदारसंघामध्ये झालेलं आहे असं आपण बघतोय. की त्यांच्या विरोधामध्ये नागपूरमध्येही तोच प्रचार झाला आणि औरंगाबादमध्येही तोच प्रचार झाला. शिक्षकांनी तर त्याच्यावरती लिहून टाकलं की म्हणजे जुनी पेन्शन योजना नसेल तर आमचं तुम्हाला मत मिळणार नाही. अँड दिस इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ह्या येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये तो असणार आहे. कारण माझ्या माहितीनुसार हे नागपूरमध्ये जो भव्य मोर्चा जुन्या पेन्शनच्या संदर्भात निघाला त्यानंतर ही मंडळी श्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटली होती आणि एकनाथ शिंदेकडं त्यांनी हे दाखवून दिलं की हे 5 लाख शिक्षक कर्मचारी आहेत की ज्यांना या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ होईल आणि 5 लाख मल्टिपायर अमुक इतक्या मतदारांचा शिंदे आणि फडणवीस यांना म्हणजे भारतीय जनता पार्टीला फायदा होऊ शकतो. पण अर्थात त्याकडं त्यांनी लक्ष दिलं नाही. पण जेव्हा लक्ष दिलं म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादमध्ये आले नाही, जुनी पेन्शन योजना ही केवळ भारतीय जनता पार्टीच लागू करू शकते अशी जी त्यांनी भूमिका घेतली त्याला उशीर झालेला होता. आणि त्याचाच परिणाम आपण बघतो आहोत की त्यांच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये एक प्रकारची लाट तिथं आली आणि जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून शिक्षकांनीच भारतीय जनता पार्टीला धडा शिकवला. मी ज्या पहिल्या अरिथमेटिकचा उल्लेख केला आहे, आत्ता मधल्या काळामध्ये जयंत पाटील यांच्याशी मी मुलाखत घेतली, आम्ही मुलाखत घेतली. श्री प्रकाश आंबेडकर यांचीही आम्ही मुलाखत घेतली आणि त्याच्या आधी जे काही सर्वे आले या सगळ्याची गोळाबेरीज अशी आहे की त्यांच्यात आपापसामध्ये बरेच विसंवाद आहे. पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना
पक्षाला महाराष्ट्रातलं जे पॉलिटिकल अरिथमेटिक आहे ते चांगलं कळतं असा एकूण समज आहे. आणि आता नवीनच माहिती अशी आली की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजित पवार आणि श्री जयंत पाटील हे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे एक प्रस्ताव घेऊन गेलेले होते की आपण 288 विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्याची 3 विभागणी करू. तुम्ही 96 जागा लढा, राष्ट्रवादी काँग्रेस 96 जागा लढेल आणि काँग्रेस 96 जागा लढेल. माझ्या मते हे जर असा प्रस्ताव होता तो श्री जयंत पाटील यांनी जाहीर केला आहे म्हणून, आणि तो जर प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केला असता तर महाराष्ट्रामध्ये कदाचित 2019लाच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची जी टॅली आपण बघितली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आपल्याला पडलेला दिसू शकला असता आणि त्यानंतरचं महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते पूर्णपणे वेगळं राहिलं असतं. आणि म्हणूनच तर मी आता म्हटलं आहे की जर हे पक्ष एकत्रित आले की ज्यांना हे रिअलायझेशन आहे की महाराष्ट्रातला मतदार हा कुठल्या पद्धतीनं विचार करू शकतो, तर मग मात्र शिंदे आणि भारतीय जनता पार्टीसमोरचं आव्हान हे खूप मोठं असणार आहे. पण याच्यासाठी आणखी साधारणपणे 17-18 महिन्याचा वेळ आहे. त्या 17-18 महिन्याच्या वेळामध्ये हे काय पद्धतीचं राजकारण करतात, किती जणांना कशा पद्धतीच्या योजनांचे लाभ दिले जात आहेत, ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या प्रत्यक्षात कशा पोचतात, ज्या भरती संदर्भामध्ये राज्य सरकारनं पुढाकार घेतलेला आहे त्याचे दृश्य परिणाम किती होतात, या सगळ्याची गोळाबेरीज केली तर मग मात्र निवडणुकीची पुढची गणितं कदाचित वेगळी असतील. पण महाविकास आघाडीचे जर घटक पक्ष आपण बघितले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मताची आजचीच टक्केवारी आपण बघितलं तर ती साधारणपणे 40-45% होते आणि त्याच्यावरती आधारित जर या निवडणुका झाल्या तर चित्र कदाचित वेगळं असू शकतं. पण निवडणुकीमध्ये हाही फॅक्टर असतो की जेव्हा 1 विरुद्ध 3 अशा पद्धतीच्या लढत होतात त्यावेळेला 3 मधले जे 2 घटक असतात की ज्यांच्या नेत्याला उमेदवारी मिळालेली नाही ते कदाचित वेगळ्या पद्धतीनं काम करायला लागतात किंवा त्यांचेही जे मतदार असतात ते मतदार त्या उर्वरित 2 घटक पक्षाच्या उमेदवाराला मतदान करायचं की नाही याच्याबद्दलचा विचार करू शकतात. पण एक मात्र स्पष्ट झालं आहे की सरकार म्हणून सुद्धा आणि भाजप अंतर्गत सुद्धा श्री देवेंद्र फडणवीस यांचं डिमोशन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जी एक मोठ बांधून तशा पद्धतीनं पक्षाच्या निवडणुका व्हायला हव्यात किंवा सरकार म्हणून जे या निवडणुकीकडे सामोरे त्यांनी जायला हवं होतं तशा पद्धतीचं होताना ते दिसत नाही. अर्थात पराभव झाल्यानंतर याचं विश्लेषण हे वेगवेगळ्या पातळीवरती होतच असतं, ते होत राहील आणि भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हेही पुढच्या निवडणुकीचं वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण करतील, तशा पद्धतीनंच ते उमेदवार देतील असं खुद्द श्री अजित पवार यांनी काल सांगितलेलं आहे. त्यांच्या बोलण्याची वाक्य अशी होती की 5 विधान परिषदेच्या या निवडणुकीनंतर ते दोघंही सावध होतील, अधिक चांगल्या पद्धतीची रणनीती आखतील. पण श्री अजित पवार यांना विश्वास आहे की जर महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्रित लढले तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र असू शकतं आणि हा भारतीय जनता पार्टीसाठी विचार करायला लावणारा निकाल आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया काल श्री अजित पवार यांनी दिली. मला एक इंटरेस्टिंग महाराष्ट्रातले एक नेते आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांच्याबद्दलचं विश्लेषण या मधल्यावेळीतनं जरूर करायला हवं आणि ते म्हणजे श्री नाना पटोले. नाना पटोले हे सुरुवातीपासून काय भूमिका घेऊन आले तर महाराष्ट्र काँग्रेस हा सरंजामदारांच्या ताब्यात आहे आणि त्या सरंजामदारांच्या ताब्यातला पक्ष मला बाहेर काढायचा आहे आणि म्हणूनच मी सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली नाही. आणि मग त्याच्या विरोधामध्ये श्री आशिष देशमुख वगैरे या मंडळींनी ज्या वेळेला काही वक्तव्य केली त्याही वेळेला त्यांचं हेच म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष हा सरंजामदाराच्या ताब्यात आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी मला जे काही करायचं ते मी करेन. आणि इंटरेस्टिंगली त्यांनी जो विश्वास आपल्या पक्षामध्ये असलेल्या म्हणजे जे आता लिंगाडे वगैरे सारख्यावरती जो त्यांनी विश्वास दाखवला तो या निवडणुकीमध्ये तरी प्रूव्ह झाला आहे. आता बघायचं हे आहे की या निवडणुकीच्या आधी नाना पटोले यांच्याबद्दल काँग्रेसमधनं जो डिसेंट होता की ते जे काही करतायत ते काही योग्य नाही आहे पक्षवाढीसाठी वगैरे, त्याचं पुढं काय होतं का श्री नाना पटोले यांनी जी एक भूमिका घेतलेली आहे की हा पक्ष सरंजामदाराच्या ताब्यात आहे, तो मला बाहेर काढायचा आहे आणि मग भले त्यासाठी मला सत्यजित तांबे वगैरे सारख्या युवक नेतृत्वाला पक्षाच्या बाहेर काढण्याची सुद्धा गोष्ट करावी लागली तरी मला त्याची तयारी आहे. त्याला काँग्रेस अंतर्गत असलेले जे नेते आहेत ते कसा प्रतिसाद दिसतात आणि म्हणूनच आपण मधल्या वेळेमध्ये आज सकाळीच या विषयाचं सविस्तर विश्लेषण केलं, शॉर्टमध्ये केलं, कारण याचे बरेचसे पदर येणं अपेक्षित आहे. एक, हा शिंदे भारतीय जनता पार्टीसाठी रेड सिग्नल आहे. 2, जे 3 विद्यमान आमदार होते त्यांच्या विरोधातले अँटी इन्कम्बन्सीचा त्यांना फटका बसला.
3 ती अँटी इन्कम्बन्सी आहे हे जज करण्यामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चाणाक्ष नेता सुद्धा कमी पडला. 4 जुन्या पेन्शन योजनेचा जो मुद्दा आहे तो इथून पुढे हळूहळू वाढताना आपल्याला दिसेल, कारण काँग्रेस पक्षानं या संदर्भातली भूमिका यापूर्वी जाहीर केलेली आहे. मला बघायचं की राष्ट्रवादी काँग्रेसची याबद्दलची भूमिका आत्ता काय असेल, कारण श्री अजित पवार यांनी वित्तमंत्री असताना असं करून आपण राज्याचं नुकसान करू असं म्हटलं होतं. त्यालाच श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद देत विधिमंडळामध्ये ते भाषण केलं होतं की दादा तुम्ही अशी एक भूमिका घेतली होती, माझाही त्याला पाठिंबा आहे, कारण मग राज्यावरती 1 लाख कोटी रुपयाचा आर्थिक भार पडेल. आणि 5 जर महाविकास आघाडी चे जे नेते आहेत त्या नेत्यांनी या निवडणुकीचा वेगळ्या अर्थाने बोध घेतला असेल तर मग कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी देताना या तीनही पक्षामध्ये फारसा गोंधळ आहे असं चित्र महाराष्ट्राला दिसणार नाही. कदाचित कसब्याची निवडणूक काँग्रेस लढेल आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक ही शिवसेना लढू शकते, कारण त्यांच्याकडे राहुल कलाटेसारखा एक उमेदवार आहे की ज्याला शिवसेनेकडनं उमेदवारी हवी असे उद्धव ठाकरेकडनं अशी चर्चा आहे. सो थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न हाच आहे की महाराष्ट्रातली महत्त्वाची एक राजकीय घडामोड जी आहे त्याचं नीट आपण विस्तृत विश्लेषण करायचं. थोडासा वेळ झाला तरी हरकत नाही, पण ते महाराष्ट्रासमोर या पद्धतीनं आणायचं की काही प्रश्नांची उत्तरं, काही प्रश्नांची उकल आपण केली असावी. बाय द वे, काल मी श्री बच्चू कडू यांचा एक दीर्घ इंटरव्ह्यू केला, 16 मिनिटाचा आहे, तो तुम्ही बघा. ते इंटरेस्टिंगली ते असं म्हणाले की सध्याही श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं सहानुभूती आहे. जर एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाणाचा आणि शिवसेना या पक्षाचा आग्रह धरला नसता तर कदाचित चित्र इतकं सहानुभूतीचं राहिलं नसतं. बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याची आणखी आपल्याला विश्लेषणात्मक पातळीवरती त्याची चर्चा करणं गरजेचं आहे. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाका. जर काही महत्त्वाचे मुद्दे राहिलेत असं तुम्हाला वाटत असेल तर या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा महत्त्वाच्या नेत्याकडे जाऊ. माझा प्रयत्न आहे की श्री सत्यजित तांबे हे केव्हा महाराष्ट्राला सांगतील की नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेण्याचं. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.